आमदार आहेत तयार जे अलीकडच्या काळात शिंदेंना भेटले. 4 आमदार भेटले, पण त्यामध्ये आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्याने 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते, काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, आता रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो. देवेंद्रजीला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले काय. असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची काय, मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं आहे. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगरपासून देवेंद्र फडणवीस याने सावध राहायला पाहिजे. आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच. आम्ही टायगर आहोत, मग ते कोण होते स्वतः ते पाहावं लागेल आधी. नाही राऊतसाहेब, असं आहे की ऑपरेशन टायगर हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे यशस्वी झालं. 5 आमदार होते, 6व्या आमदाराचं मन वळवण्यात फडणवीसांनी महत्वाची भूमिका बजावली. शिंदेंना दिल्लीहून हिरवा कंदील जवळपास एप्रिल पासूनच होता, पण एक आमदार त्यांना मिळत नव्हता या सगळ्या गटात. ती जबाबदारी फडणवीसांनी व्यवस्थित पार पाडली आणि त्यांच्यामुळे ऑपरेशन यशस्वी झालं. बघा, प्रत्येक जण आता मीच कसं याच्यामध्ये भूमिका बजावली याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचे जे चमचे असतात ते अशा बातम्या देत असतात. 6 गद्दार फुटले हीच बातमी आहे. कोणी कोणाला फोडलं यापेक्षा 6 गद्दारांनी माती खाल्लं, शेण खाल्लं, लाखो मतदारांशी बेईमानी केली. जे गद्दार मशाल चिन्हावर निवडून आले होते बरं का, ते फुटले. बाकी याच्या पलीकडे आम्हाला त्याच्यामध्ये आता महत्त्व काय वाटत नाही. आम्ही त्यांना विसरलेलो आहोत. आता आम्ही जेव्हा निवडणुका होतील तेव्हा गाडण्याचं काम नक्की करू. परवा एकनाथ शिंदे असं म्हणाले की संजय राऊत जेवढं बोलतायत आमच्या विरोधात तेवढा आमचा पक्ष वाढत जातो. मग वाढू द्या ना. तुमचा पक्ष कसा वाढतो? तुमचा पक्ष वाढण्यासाठी आता परवा 6 खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले. किती खर्च आहे तुम्हाला माझ्यामुळे? मी बोलल्यामुळे तुमचा किती खर्च वाढतो आहे. 50-50 कोटी रुपये दिले, परत 25-25 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्याच्या आधी 1000-2000 कोटी दिले माझ्यामुळे. बरं का, माझ्यामुळे तुमचा खिस्सा फाटतो आहे, ही चांगली गोष्ट आहे ना. संजय दिना पाटलांनी काल दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त करत असताना सुद्धा त्यांनी पत्रकारांनी जे काही प्रश्न मला विचारले त्याच्यामुळे मी हे सगळं बोललो असं ते म्हणाले. मला माहित नाही, आमच्यासाठी तो विषय संपला आहे. बघा, तो संत महात्म्यांचा पक्ष आहे. तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत. ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली. बरोबर आहे, हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? दानपत्रातले, दानपेटीतले. आता याचा तपास करावा लागेल. मग 2000 कोटी गेले कुठे? सोडून द्या आता. हे संत महात्मे यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत. मग पुष्पक विमानात खासदारांना बसून ते वैकुंठाला घेऊन जातात. तुम्ही ते फोटो पहा. एक खासदार असे आहेत त्याच्यामध्ये त्या विमानात बसलेले की ते खासदार कधी कोणाच्या घरी पाणी पित नाहीत. एक खासदार स्वतःला वारकरी संप्रदायाचे फार मोठे पाईक, ते कोणाच्या घरी गेले तरी साधं पाणी पित नाही. कारण त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत असावं, ते हॉटेलमध्ये पाणी पित नाहीत. पण त्या दिवशी त्या विमानामध्ये त्यांच्या टेबलावरती ग्लासात रंगीत पाणी होतं. तुम्ही पहा, रहस्यमय रंगीत पाणी आहे. आणि ते आहे की नाही तुम्ही पहा. त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात? काय वेगळं नाव आहे. हां,
रंगीत पाणी आहे. आता मी त्या पाण्यावर संशय घेत नाही रंगीत पाण्यावरती, पण त्या चार्टर फ्लाईटमध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं एकत्रच असतं. म्हणजे 50 कोटी माणसाचे जीवन कसं बदलतं. एखाद्या वारकरी संप्रदायातल्या या मानणाऱ्या या खासदाराचं, म्हणजे मी अनेक वर्ष बघतोय, तो कोणाच्या घरी माणूस पाणी पित नाही, पार्टीच्या कार्यालयात आला तरी पाणी पित नाही, कदाचित त्याला नॉनव्हेजचा हात लागला असेल. पण त्या विमानामध्ये तुम्ही पहा, असे मस्त तरंगत बसलेले आहेत, समोर ग्लास आहे, ग्लासामध्ये रंगीत पाणी आहे, कोकोकोला असेल, पण ते एकदा कोकोकोलाही प्यायला नकार देत होते, हे चालत नाही आमच्या पंथामध्ये. पण 50 कोटीनं किती माणसाचं जीवन बदलतं हे मला त्या दिवशी दिसलं. दानपेटीतल्या पैशांचा वापर खासदार फोडण्यासाठी केला जातो असं मी म्हणतो. नाही, हे पैसे आले कुठे, गेले कुठे? मग 2000 कोटीपेक्षा जास्त पैशाचा पहार श्रीराम मंदिराच्या दानपेटीत आणि देणगीतून झाला. मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे राजकारणामध्ये 100% आलेले आहेत, निवडणुकात आलेले आहेत. आमदार खासदार फोडण्यासाठी 2000 कोटी हा प्राथमिक आकडा आहे. हा आकडा जास्त असू शकतो असं SITचं म्हणणं आहे. जी SIT स्थापन झाली आहे त्या SITचं म्हणणं आहे. आता दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या. दानपेटी चोरीचा जो काय प्रसंग घडलेला आहे, काही कोटी हजारो कोटीचा, त्याला आपण शिंदे गटाने सांगायचं हे आमचंच ऑपरेशन आहे, आम्हीच चोरल्या पेट्या. तुम्ही म्हणता की मला रिसिप्ट मिळाली नाही 1 किलोचं तुम्ही चांदीची. हो नाही, आम्हाला रिसीट मिळाली नाही. आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले. आम्ही पहिले आहोत, उद्धव ठाकरे आणि शिवसेना. जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो. त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली. जास्त त्या विटीची जो रिसीट नाही. आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या. यामध्ये कोणतरी पाठीशी घातलं जाते कारण चंपतराय यांना पाठीशी घातलं जातं. यांचं नाव मागे जमीन घोटाळ्यामध्ये चंपतराय आणि तिकडलं भाजपचे सगळे पदाधिकारी यांनी अयोध्येतल्या जमिनी विकत घेतल्या स्वस्त्यात आणि त्या ट्रस्टला दामदुपटीनं विकल्या. तुम्ही म्हणालात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा उल्लेख केला की आज ते फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जातात उद्यापासून. पण एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की आता जे दौरा करतायत खूप उशीर झालेला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी याआधीच दौरा करायला पाहिजे होता. या सगळ्या खासदारांचा मुद्दाच हा होता की एकनाथ शिंदेने एक करावं हे सगळं बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष स्थापन करावा, स्वतःचा, आणि या सगळ्या गोष्टी निवडणूक लढून झाल्यावर जो निकाल येईल त्यानंतर बोलाव्या. काय तुम्ही यांचं मनावर घेताय शिंदे?